विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी रद्द। नमस्कार, मी आहे आपला मित्र डॉक्टर आंबेजोगाईकर आणि आपण पाहत आहात अग्निबाण लाईव्ह न्यूज चॅनल। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये दरवर्षी विदर्भातील सर्वात मोठी दहीहंडी साजरी केली जाते, परंतु ह्या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकरी, शेतमजूर आणि इतरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळे 11,11,111 रुपयाचा दहीहंडीचा कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा समन्वयक नितीनजी भुतडा यांनी आज पत्रकार परिषदेतून जाहीर केले। या पत्रकार परिषदेला माजी आमदार नामदेव सासाने, माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस महेश काळेश्वरकर, मुंगे, रोहित वर्मा, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष अतुल खंदारे, रमेश चव्हाण, त्यानंतर वानखेडे व मोठ्या प्रमाणामध्ये पत्रकार उपस्थित होते। नितीनजी भुतडा यांनी विरोधकांवर सुद्धा कडाडून टीका केली आणि भर पावसामध्ये आम्ही कशा पद्धतीने नागरिकांच्या भेटी घेतल्या, त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला, त्यांना धीर दिला आणि शासनाची मदत मिळवून देण्याचा सुद्धा प्रयत्न करणार आहोत। त्याचबरोबर स्वतःच्या खर्चातून आम्ही अनेक गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तूचं वाटप सुद्धा करत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेतून सांगितले। निवडणुकीमध्ये पुढे करणारे विरोधक मात्र अशा कठीण परिस्थितीमध्ये कोठेही दिसले नाहीत, असा आरोप सुद्धा नितीनजी भुतडा यांनी पत्रकार परिषदेतून केला। यावेळी दहीहंडीबद्दल माहिती देताना त्याने अग्निबाणशी बोलताना आपले काय विचार व्यक्त केले ते आता आपण जाणून घेऊया। अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर आंबेजोगाईकर, उमरखेड। या ठिकाणी स्वर्गीय प्रमोद महाजन चॅरिटेबल ट्रस्ट, स्वर्गीय बंकटलाल भुतडा बहुउद्देशीय संस्था यांच्या माध्यमातून दरवर्षी जे दहीहंडीचं आयोजन केले जाते, यावर्षी उमरखेड आणि महागाव या दोनही तालुक्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झालेली आहे। आपण विचारही करू शकत नाही एवढं अतोनात नुकसान या ठिकाणी शेतकऱ्याचं आणि सर्वसामान्य नागरिकाचं झालेलं आहे। आणि त्यामुळं यावर्षीचं जे दहीहंडीचं आयोजन आहे, हे आयोजन या ठिकाणी रद्द करण्याचा निर्णय आमच्या संयोजन समितीने या ठिकाणी आज घेतला आहे। आणि जी या दहीहंडीची बक्षिसाची रक्कम आहे ती 11,11,111 रुपये हे मुख्यमंत्री सहायता निधीला त्या ठिकाणी डोनेट करण्याचा निर्णय सुद्धा आमच्या संयोजन समितीने या ठिकाणी घेतलेला आहे। जी परिस्थिती या ठिकाणी उमरखेड महागाव तालुक्यातील लोकांवर ओढवलेली आहे, या परिस्थितीतून त्यांना पुन्हा उभं करण्याच्या दृष्टीनं जी काही तन मन धनानं मदत लागत ती मदत करण्याचं सुद्धा नियोजन आमच्या संयोजन समितीने या ठिकाणी केलेलं आहे। निश्चितप्रमाणे अशा पद्धतीचे जे कार्यक्रम असतात, जे सांस्कृतिक कार्यक्रम असतात, ते शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, यांना तणावमुक्त करण्याच्या दृष्टीनं अशा पद्धतीचे सांस्कृतिक कार्यक्रम वेळोवेळी वेळ प्रसंगानुसार त्या ठिकाणी आयोजन करणं हे सुद्धा गरजेचं असते। आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं आयोजन दरवर्षी आमची या ठिकाणी संघटना, आमचं ट्रस्ट हे या ठिकाणी करत असते। निश्चितपणाने पुढच्या वर्षी निसर्गाने साथ दिल्यावर ईश्वराच्या कृपेनं याही पेक्षा मोठं भव्य दिव्य नियोजन पुढच्या वर्षी आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत।